रॉयल मीडिया न्यूज, बातम्या आणि बरंच काही. देवाला सर्व माहीत असतं आणि तो योग्य वेळी सर्व काही देतो असं म्हणतात. अशीच घटना वैष्णोदेवीच्या दरबारात घडली आहे. आपल्या हरवलेल्या भावासाठी प्रार्थना करणाऱ्या बहिणीला 5 वर्षांनंतर माता वैष्णोदेवीच्याच दरबारात फळ मिळालं आहे. वैष्णोदेवीच्या दर्शनाला आली असतानाच तिला भिकाऱ्याच्या रूपात तिचा भाऊ सापडला. बहीण भावाच्या मिलनाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सुमारे 5 वर्षांपूर्वी एका कुटुंबाचा लाडका मुलगा अचानक गायब झाला. कुटुंबाने सर्वतोपरी प्रयत्न केले, पोलिसांना बोलावले आणि शोध घेतला, पण त्या निष्पाप मुलाचा कोणताही तपास लागला नाही. हळूहळू वर्षे सरत गेली आणि लोकांना वाटले की तो कदाचित कधीच परत येणार नाही. पण असे म्हणतात की बहिणीच्या प्रेमात आणि प्रार्थनेत देवालाही नतमस्तक करण्याची शक्ती असते. दररोज ती बहीण आपल्या आईकडे फक्त एकच विनंती करायची, माझा भाऊ सुरक्षित राहो आणि मला त्याला एकदा तरी भेटता यावं. यावेळी ती बहीण माता वैष्णव देवीच्या दर्शनासाठी जम्मू येथे गेली होती. प्रचंड गर्दी, जयघोष आणि तीव्र उतारामधून ती मंदिरामध्ये जात होती. तेव्हा अचानक अर्धकुंवारी जवळ तिला एक तरुण दिसला. तो फाटलेल्या कपड्यांमध्ये भिकाऱ्यासारखा एका बाजूला बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर धूळ, खुणा स्पष्ट दिसत होत्या. तिची नजर त्याच्या चेहऱ्यावर पडताच तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिच्या हृदयातून जणू आवाज आला, हाच तो आहे. जेव्हा ती जवळ गेली आणि तिने बारकाईने पाहिले तेव्हा तिचा जीवच थरथरला. तो तिचा धाकटा भाऊ होता, ज्याला तिने 5 वर्षांपूर्वी गमावले होते. आपल्या असहाय्य भावाला ओळखताच बहीण रडू लागली. जेव्हा भावाने आपल्या बहिणीला पाहिले तेव्हा त्याच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. दोघांनी एकमेकांना मिठी मारली आणि ते इतके रडले की जवळ उभ्या असलेल्या भक्तांच्या डोळ्यातही पाणी आले. लोक थक्क झाले. लोक आता हा व्हिडिओ शेअर करत लिहित आहेत, जर श्रद्धा खरी असेल तर दगडसुद्धा बोलतात. इतर तर खुद्द आदिशक्तीने एक चमत्कार घडवला आहे. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.